देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ठाणे मनपा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून आदिवासींसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक 5 वर बिनविरोध झालेल्या सुलेखा शिवाजी सूर्यवंशी चव्हाण या उमेदवार बोगस आदिवासी आहेत। त्यांनी खऱ्या आदिवासींचा नामसाधर्म्याचा फायदा घेऊन धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र काढले। यामुळे खऱ्या आदिवासींवर अन्याय झाल्याने राष्ट्रीय पातळीवरील आदिवासी युवा नेते लकीभाऊ जाधव या विरोधात आक्रमक झाले आहेत। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार केली आहे। शिरपूर येथे अनुसूचित कोळी मल्हार जमातीचे खोटे जात प्रमाणपत्र देणारे शिरपूरचे प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी यांना तात्काळ निलंबित करावे। संबंधित महिलेवर फौजदारी कारवाई करावी। त्यांच्यावर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून खऱ्या आदिवासींना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे।